धन्यवाद सर. मी भोईर सरांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट श्री देशपांडे सरांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि तुळशी रोप देऊन करावा. धन्यवाद सर. विनंती करते की त्यांनी आदरणीय श्री ॲडव्होकेट अरुण नवरे सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. धन्यवाद. आदिती आरोहीचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. छोट्या चिमुकल्या या दोन मुली त्यांच्या नाती भोईर सरांच्या. धन्यवाद आदिती आरोही. ही पालखी केवळ पुस्तकांची नसून ती ज्ञान, संस्कार आणि धन्यवाद सर. आज ह्या आपल्या सोहळ्यामध्ये भोईर साहेबांचे आयुष्याचे कष्ट, आयुष्याची मेहनत आणि आयुष्यभर केलेली साधना त्याचं प्रतीक म्हणून हे खेलो इंडिया खेलो पुस्तक काढलेले, त्याचं प्रकाशन झालं असं जाहीर आहे. धन्यवाद सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी आपले आलेले पाहुणे बाळकृष्ण महाराज पाटील, अरुण नवरे आणि श्री देशपांडे यांचं मी स्वागत करतो. आणि म्हणजे 2च मिनिटात मी माझं मनोगत पुस्तकात जे काही लिहिलं ते तुम्हाला वाचायला मिळेल, त्यातलं काही बोलणार नाही मी. तर मी एवढंच फक्त बोलतो की आज मी सगळ्यांना विनंती करतो की जसं एक आपण समुद्रावर प्रेम करतो तेव्हा आपण एका लाटाची पर्वा करत नाही, तुम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो. आणि गुलाबावर जेव्हा प्रेम करतो तेव्हा आपण काट्याची पर्वा करत नाही. तुम्ही सांगतो आपल्या पाहुण्यांवर जेव्हा प्रेम करतो त्यांचे स्वागत, त्यांचं अभिनंदन करणारा टाळ्यांची पर्वा करणं, जोरात टाळ्या वाजून त्यांना आपलं स्वागत करूया. आणि थोडक्यात मी पुस्तकाचं एक सांगतो की मी लेखक नाही, कवी नाही, शायर नाही, कोण नाही. तर माझे सगळं आहेत पाहुणे, हे माझे हितचिंतक आहेत. अचानक हा प्रोग्राम मी तयार केलेला आहे. तर मला एवढंच सांगायचं की हा पुस्तक जो मी लिहिला तो लिहिल्याची पावती म्हणजे लेखकने लिहिलं कसं लिहिलं ते की मला पहिल्यांदा श्री सरांनी 25 प्रश्न मला दिले, आठवतं सर? 25 प्रश्न मला दिले, त्यांची उत्तरं मी लिहिली. आणि त्यांची उत्तरं मी, माझा एक बाल मित्र आहे छत्रे, अनिल छत्रे म्हणून आहेत, ते परदेशात असतात, त्यांना ती उत्तरं दिली आणि त्यांनी तो लिखाण केलं आणि हा पुस्तक झालं. आणि पुस्तक झाल्यानंतर बाळकृष्ण महाराजांनी उद्घाटन केलं. पण या पुस्तकाचं नाव 5 लाख स्वप्नस्फूर्तीचं जे नाव आहे ते अरुणने सजेस्ट केलं. हे अरुणचं अरुण नवरे. आता याचं मी शन्ना काकांचा मी एक आवडता व्यक्तिमत्व त्यांच्या सहवासात मी राहिलो आणि हे भावंडासारखे राहिले माझे. म्हणजे अरुण दादाच म्हणतो आम्ही, तुमच्या समोर अरुण साहेब बळे म्हणतो. तर या सहवासाने हा पुस्तक असा निर्माण झाला, मी कोणी नाही. आता तुम्ही गाणं ऐकलं खेलो इंडिया खेलो इंडिया, तो गाणं पण अशा सहवासाने मी लिहिलं आणि गायलं पण मीच आणि ऐकलं पण तुम्ही. तर हे पुस्तकाच्या थोडक्यात आणि म्हणतो की या संस्थेची स्थापना झाली, या संस्थेचा एक आधारस्तंभ म्हणून ज्या संस्थेसाठी त्यांनी आपला वेळ देऊन, त्यांची प्रेरणा घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन
त्यांनी या संस्थेचं उद्घाटन केलं ते बाळासाहेब ठाकरे, त्यांना मी हा पुस्तक अर्पण करतोय. त्यानंतर मला माईक धरता येत नव्हतं, माईकवर बोलता येत नव्हतं, तो माईकवर बोलायला शिकवलंय ज्यांनी, ते आज इथे असते, इथे बसले असते, ते सगळ्यांना माहीत आहे. ज्यांनी मला माईकवर बोलायला शिकवलं ते वाजपेयी सर, सुरेंद्र वाजपेयी सर. मी त्यांना हे पुस्तक आहे मी अर्पण करतो. त्यानंतर मला जे लहानपणी एक संस्कार दिले, या जगात कसं वावरायचं, कसं असायचं, काय मान दिलं गरीब असता. मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा दूध टाकायचो आणि घरात जाऊन कामं करायचो, 2 पैसे कमवायचो आणि मी शण्णा काकांचा आशीर्वाद घ्यायला जायचो, तेव्हा आशीर्वाद घेताना माझ्या खिशात तेव्हा का पाकिट नव्हतं, खिशातनं पैसे खाली पडायचे. ज्या वयात मुलांना पैसे सांभाळायची माहीत नव्हती तेव्हा वयापासून मी पैसे कमवत होतो. मी लहानपणापासून श्रीमंत आहे. तर असे पडल्यानंतर शण्णा काका म्हणजे अरे तो शेठ आहे, तेव्हापासून माझं नाव शण्णा काकांनी मुकुंद शेठ म्हणूनच हाक मारतात. आता अरुण पण मुकुंद शेठच हाक मारतो, त्यांच्या घरात सगळे मला मुकुंद शेठच म्हणतात. तर असं मला मुकुंद शेठ नाव पडलं. अशा शण्णा काकांना सुद्धा माझा हा पुस्तक मी अर्पण करतो. त्याच्यात मी घडलो. त्याच्यानंतर मला ज्यांनी समाजात वागायला शिकवलं, चालायला शिकवलं, स्वतःला बॅलन्स घ्यायला शिकवलं, की त्यांनी सांगितलं की मुकुंद किती पैसे कमव आणि गमव, पण गमवलेले पैसे परत कमवू शकतो. किती सत्ता हासिल कर आणि सत्ता जाईल, पण सत्ता परत तो हासिल करू शकतो. पण कॅरेक्टर जप, कॅरेक्टर तुला मिळाले आहे, तुझं तो हे प्रेरणा मिळाली आहे, ती जप, ती एकदा गेल्यानंतर तू कधीच परत मिळत नाही. हे संस्कार माझ्यावर देणारे माझे फायदेशीर आणि कायदेशीर सल्ला दिला ते शशिकांत ठोसर, ज्या शशिकांत ठोसरांनी मला ही प्रेरणा दिली, त्यांच्या नावाने मी हा पुस्तक अर्पण करतो. आणि ही जेव्हा सगळी मंडळी जेव्हा जिमखाना ओपनिंग करताना तिथे जमायची, वाजपेयी सर, शशिकांत ठोसर, नंतर शण्णा काका, काका भोईर, तेव्हा नेहमी त्यांना सगळ्यांना सांगून उद्देशून म्हणणारे की सर्वांगी श्रीमंत व्हायचा असेल तर आपण मुकुंदरावांचे कपडे घातले पाहिजे, असे म्हणणारे आबासाहेब पटवारी. असे टाईप आबासाहेब पटवारी मला उत्तेजन द्यायचे. तर अशा लोकांना मी हे पुस्तक अर्पण करतो. त्यानंतर सर्वात शेवटचं आणि हे आमच्या आज आले नाही फंक्शन, त्यांना बोलणार होतो, मग आजारी आहेत शंकर काका, ते बोलले मी आलो असतो पण त्याचे ऑपरेशन झाले आणि आजार आहेत. तर ते आम्हाला आमच्या खानदानीचे, आमच्या भोईर घराण्याचे, आमच्या आजही त्यांचा आज दबदबा आमच्यावर संस्काराचा आहे, दबदबा म्हणजे ईश्वर. तर ते आम्हाला नेहमी सांगायचं कॉलेज एज ग्रुपमध्ये, मुकुंद रस्त्यात चालायचं ना, तो लोकांची नजर आपल्याकडे गेली पाहिजे आणि त्यांना वाटलं पाहिजे की नक्कल करावीशी वाटली पाहिजे, आपल्या चालीची नक्कल करावी अशी वाटली पाहिजे, अशी आपल्या समाजात चाल असली पाहिजे. तर आम्ही आपलं हो असं तुम्ही चाला, लोकांना आवडली पाहिजे, त्यांनी नक्कल करायची वाटली पाहिजे. पण एक लक्षात ठेव, ती अशी चाल ठेवा की ती नक्कल करणं इतकी सोपी नाही असली पाहिजे. हे मोटिवेशन जे मला मिळालं आमच्या काका भोईरचं, की असे काय करून दाखवायचं की ते कोणाला करावंसं वाटेल, पण इतकं करणं सोपं नाही. असं काहीतरी करा जर तुम्ही आयुष्यात चांगले जगाल, असे आशीर्वाद दिले. आणि एवढ्या सगळ्यांना मी माझ्या या सगळ्या प्रेरणादायक लोकांना, या सगळ्या लोकांना मी जे हे पुस्तक अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुकुंद शेठच म्हणतो मी अजून सुद्धा. खरं त्याला दुसऱ्या नावाने हाक मारणं मला अवघड जाईल. या पुस्तकाचे लेखक मुकुंद भोईर आणि आपण सर्व विद्यार्थी आणि इथे असणारे विद्यार्थ्यांचे पालक वर्ग, सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगणं आवश्यक आहे की हे पुस्तक मी पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण वाचलाय आणि नंतर मी माझी प्रतिक्रिया देतोय.
पुस्तक हातात घेऊन जनरल पुस्तकाबद्दल सांगणं हे मला योग्य वाटत नाही. मुकुंद शेट्टी मला हे पुस्तक 2 दिवस आधी दिलं होतं. खरं तर प्रूफ चालू असतानाच मी हे पुस्तक वाचलेलं आहे. मला आवश्यक वाटणाऱ्या थोड्या गोष्टी मी सजेस्ट केल्या आणि हे पुस्तक रूपाचे आता आपल्या पुढे आलंय ते एक उत्कृष्ट पुस्तक असं मी म्हणेन, कारण मी सगळं ते वाचलेलं आहे. आणि मी तुम्हा सगळ्या हजर असणाऱ्या लोकांना, पालकांना तुम्हाला मी नक्की सांगेन की हे पुस्तक नक्की अख्खं वाचा. त्यातून इतकं शिकण्यासारखं आहे. छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीला सत्यता आहे. कारण मुकुंद शेठला मी अनेक वर्ष म्हणजे फक्त मला वाटतं बाळकृष्ण महाराज त्यांना तेव्हापासून ओळखत असतील, पण लहानपणापासून मी ओळखतो असं म्हटलं तर गैर होणार नाही. मुकुंद शेठ हा आमचा फॅमिली मेंबर आहे, माझ्या धाकट्या भावासारखा आहे. आणि त्याचे सर्व कुटुंबीय हे माझे कुटुंबियासारखेच आहेत. विजयाताई काय, हा पवन काय, मानवेंद्र काय. आणि मानवेंद्र आणि पवनचं मी जर का नाव घेतलं तर त्यांनी किती बक्षिसं मिळवली आणि त्याच्या मागे त्यांचं बॅकबोन कोण होतं? मुकुंद शेठ आणि विजयाताई होता. त्यांना एक बिग हँड द्या. यू मस्ट अप्लॉज टू देम. आणि विजयाताईंचं नाव मी विशेष सांगेन, कारण अनेक वेळेला म्हणजे अतिशय अवघड गोष्ट आहे. मुकुंदची ही दोन्ही मुलं मानवेंद्र आणि पवनला अगदी लहान असल्यापासून डोंबिवली स्टेशनवरून 5 वाजता विजयाताई ट्रेनने त्यांना शाळा झाल्यानंतर मुलुंडला न्यायच्या. हे सगळं मला माहिती आहे, कारण मी सगळं अनुभवलं आहे. मी 2 मिनिटं जरा जास्ती बोलणार आहे, कारण मी ह्या लोकांना खूप जास्ती ओळखतो. तर विजयाताई त्या अवधी लहान मुलांना ट्रेननी मुलुंडला न्यायच्या. त्याच्या पुढे घरी आणायला रात्री 9-9:30 व्हायचे. मुलांचा ते अभ्यास कधी घ्यायचा आहे त्यांचं त्यांना माहिती. दोन्ही मुलांना उत्तम शिकवलं, कसं शिकवलं हे त्यांचं त्यांना माहिती. पण ह्याच्या मागे कठोर परिश्रम असल्याशिवाय हे काम एकट्या मुकुंद शेठचं नव्हतं, एकट्या विजयाताईंचं नव्हतं. आणि हे दोघंही एकाच प्रेरणेने झपाटलेले आहेत. त्याचं हे 2 मुलं म्हणजे यश आहे. ही मुलं त्यांच्या बरोबरीने काम करतायत. मानवेंद्र ऑस्ट्रेलियाला असला तरी त्याचं कॉन्ट्रीब्युशन इथे पवन एवढंच आहे, मला पूर्ण कल्पना आहे. तर असं हे जिम्नॅस्टिक्सला वाहून घेतलेलं कुटुंब. आणि फॉर्च्युनेटली मी म्हणेन पवन आणि मानवेंद्रच्या पत्नी सुद्धा त्यांना या सगळ्या प्रवासात पूर्ण मदत करतात. ही सुद्धा एक अतिशय महत्वाची बाब आहे. एक आणखीन एक गोष्ट मला थोडी सांगावीशी वाटते की मुकुंद शेठ आणि विजया आणि आता नॅचरली पवन बराचसा त्यांच्याबरोबर असतो, हे एक मोठं समाजकार्य करतायत हे माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे ते सांगायचं कारण असं की आजकालच्या मुलांना जे टीव्हीचं आणि मोबाईलचं वेड आहे त्याच्यामध्ये अडकलेले असतात, त्यात बराचसा वेळ घालवतात, जे योग्य नाही. हे माझं सुद्धा प्रामाणिक मत आहे. तर मुलांना अभ्यासाबरोबर अभ्यास करू नये असं माझं म्हणणं नाही, असा माझा सल्लाही नाही देणं कोणाला, पण त्यांना खेळाची सुद्धा सक्ती करणं. तसं अभ्यासाची तुम्ही मुलांवर सक्ती करता तशी मुलांना खेळाची पण थोडी सक्ती करा ना. आवश्यक आहे हो, हे आवश्यक आहे. तुम्हाला सांगतो याची 2 कारणं. एक म्हणजे आरोग्याने ते चांगले होतात, ते शारीरिक आणि मानसिकरित्या चांगले होतात, त्यांना चांगले जवळचे मित्र मिळतात. म्हणजे मला सुद्धा अजूनही माझे शाळेतले मित्र माझे जवळचे तेवढेच आहेत. आणि शेवटची गोष्ट की ह्या खेळून 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 मुलं हारायला सुद्धा शिकतात. हारणं हे अतिशय अवघड आहे. हारणं पचवणं हे विद्यार्थ्यांना लहानपणापासून सवय लागलीच पाहिजे. जिंकण्याची चटक लागणं हे एक व्यसन लागण्यासारखं आहे. तर हारणं शिकणं हे सुद्धा तुम्ही खेळातला एक भाग महत्वाचा असतो. हे शिक्षकांनी मुलांना समजवलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा. मी इथे कुठे कोणाला सल्ला द्यायला आलेलो नाहीये, मी वस्तुस्थिती सांगतोय. ही पुढच्या जनरेशनला तुम्ही तयार कसे कराल, तर हारण्याची पण शिक्षण मिळणं, हे शिक्षण तुम्हाला ह्या स्पोर्ट्स मधून मिळतं. सुरुवातीला तुम्ही रनिंग मध्ये मे बी 10वे याल,
हळूहळू 5वे याल, प्रयत्न करून 3रे याल, कधीतरी पहिले याल आणि कधीतरी पहिले येणार सुद्धा नाही. सो व्हॉट डज इट मॅटर? तुम्ही फिजिकली मुलांना फिट करता. फिट होणं मुलांनी फिजिकली आवश्यक आहे. आणि म्हणून मला सारखं वाटतं की मी जरा एक 50 वर्ष उशिरा जन्माला आलो असतो ना, तर मी या मुलांसारखा असा स्टेजवर डान्स करत राहिलो असतो. मी मिस केलंय, हे सगळं मिस केलंय. आता सुद्धा ही छोटी छोटी मुलं जिम्नॅस्टिक्स करून दाखवते. जिम्नॅस्टिक्स KG असं काहीतरी डिव्हिजन आहे. काय मुलं सुंदर जिम्नॅस्टिक्स करत होते. आणि आणखीन एक गोष्ट मी सांगतो आपल्याला. माझी 4 वर्षाची नात, आमच्या घरात थोडं मुकुंद शेठचं वातावरण आणि पगडा जास्तीच आहे. 4 वर्षाची माझी नात ऑलरेडी भोईर जिमखानाला जिम्नॅस्टसाठी जॉईन होऊन 15 दिवस झालेले आहेत. आणि ती आवडीने आले. तिला आम्ही फोर्स केलेलं नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे तिने पुढे कुठलं करिअर करावं. जसं मी तुमच्या मुलांनाही सांगतो की तुम्ही इथे स्पोर्ट्समध्ये येता म्हणजे तुम्ही त्यात करिअर करा असं नाही. तुम्ही करिअर तुमच्या कुठल्याही ब्रँचमध्ये करा. लाईक पवन कॉम्प्युटर इंजिनियर झाला, मानवेंद्र कॉम्प्युटर इंजिनियर झाला, ठीक आहे. पण त्यांनी सायमल्टेनियसली जिम्नॅस्टिक्समध्ये गोल्ड मेडल्स नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलला परफॉर्म केला. हो, सगळ्यांची ही कपॅसिटी नसते. दोन्ही तिन्ही फ्रंटवर असं टॉपला जाणं हे अतिशय अवघड आहे. पण प्रयत्न का करू नये? ऍटलिस्ट तुमच्या हातात नक्की शारीरिकदृष्ट्या फिट होण्याची कपॅसिटी येते आणि तुम्ही मग अन्य प्रेशर्स अन्य फील्डमध्ये सहन करू शकता. इथे कुठेही माझा मुकुंद शेठच्या जिमखान्याचा कुठेही कौतुक करण्याचा हेतू नाहीये. पण मला ह्या वस्तुस्थिती आणि इतपत कौतुक तर केलंच पाहिजे कारण माझं प्रामाणिक मत आहे स्पोर्ट्स बद्दलचं. वेल, मी जरा जास्तीच वेळ घेतला पण मला मोह झाला नाही माझी मतं थोडी मोकळेपणाने सांगायचा. पुन्हा केव्हा तुमचा असा कार्यक्रम होईल त्याला सुद्धा माझी आणखीन काही मोकळेपणाने मतं तुम्हाला मी नक्की मांडेन. पण या सगळ्या प्रवासात हे उत्कृष्ट पुस्तक नक्की वाचा. मुकुंद शेठ, विजयाताई, त्यांना मी विजयाताई सुद्धा अवघडीनेच म्हणतो, खरं तर मी विजयाच म्हणतो. पवन, मानवेंद्र, या सगळ्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्राला मला नको घ्यायचं. महाराष्ट्राला ज्यांच्या साहित्य कृतीमुळे एक मान सन्मान मिळाला त्यांचे चिरंजीव, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ॲडव्होकेट आमचे मित्र अरुण नवरे सर. डोंबिवलीला सरस्वती कॉलेज क्लासेस नावाचे क्लासेस असताना जिथे मी 2 लाख विद्यार्थ्यांना शिकवलंय तिथे असला माझा पहिला विद्यार्थी मुकुंद शेठ भोईर माझा विद्यार्थी आहे. तो मी लॉयर आहे, एक चांगला शायर पण आहे. माझ्या मुकुंद विषयी मी जर मुकुंद येत कमान ये विसरलास तू. मी मुकुंद शेठ विषयी एक 8 ओळी सांगतो बरोबर की आजच्या कार्यक्रमाला ज्या व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. हाथ में इनके चांद है, हाथ में इनके चांद है, पैरों तले आसमान है, जहाँ फूल महकते हैं उस गुलशन में इनका मकाम है. आज के प्रोग्राम की ये जान है, भोईर जिमखाने की ये शान है, मुकुंद जी इनका नाम है, उनको हमारा सलाम है. अरे टाळ्या पुढे कमी नाही होता बाबा. राईट. मी असं नाही, मी सांगतो की महको तो ऐसे महको कि कलियों को भी होश आ जाए और तालियां ऐसे बजाओ कि मुकुंद जी को जोश आ जाए. तालियां बजा यार. मित्रांनो, हा जो बोर्ड आहे ना, हा बोर्डाच्या पलीकडे एक वाक्य आहे. अरे हा ते वाक्य असं आहे की नॉलेज अँड हेल्थ इज द ओनली वेल्थ. एम आय राईट? नॉलेज अँड हेल्थ इज ओनली वेल्थ असं एक वाक्य याच्या पाठीमागे लिहिलं आहे. मी असं म्हणतो की नॉलेज इज गॉड अँड सुप्रीमसी ऑफ द गॉड कॅनॉट बी डिनाइड. इन द सेम वे द अथॉरिटी ऑन द नॉलेज इज अनचॅलेंजेबल. Knowledge cannot be restricted by any horizon and can travel in every nook and corner of the world. Knowledge has such a magic power
which goes on increasing as you part with it. Knowledge is missile, its weapon and science. Knowledge is might, strength and force. Knowledge is wealth, riches and splendor. Knowledge is God, almighty power and cosmic life force. या मुकुंद भोईरीचे जिमखाना जो आहे त्यातनं तुम्हाला नॉलेज मिळत आहे, दॅट इज सर्टनली ग्रेट. आणि पुढे एक वाक्य आहे की हेल्थ, त्याच्या अलीकडे म्हणजे हेल्थ. मी असं म्हणतो अरुणजी की देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, शरीर साक्षात परमेश्वर, शरीर साक्षात पंचमुखी महादेव, शरीर साक्षात कामधेनू, शरीर साक्षात वैभव आणि अशा सुंदर शरीराची जोपासना हीच देवाची उपासना आहे. बघा, ह्या जगण्यावर, ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे असं प्रत्येकाने जीवन जगलं पाहिजे. आजचा हा जो सोहळा आहे, या सोहळ्याला बघा हे जे पुस्तक लिहिलंय खेलो इंडिया खेलो, आणि मी म्हणतो तुमची शारीरिक आणि मानसिक हेल्थ दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतील, अनेक डिफिकल्टीज येतील, बरोबर आहे. पण मी मुकुंद ज्यावेळी माझा पहिला विद्यार्थी होता तेव्हाही मी सांगायचो, आणि तुम्हालाही मी आज हे सांगतो की ज्यावेळी मी असं म्हणतो की बी चेअरफुल इन युअर डिफिकल्टीज, बी चेअरफुल इन युअर डिफिकल्टीज. Nothing is gained by feeling sad. Nature designed a young man to be cheerful. If you find your path thorny, more efforts and great sufferings you are required to take. Even if you do not attain your aim, it is better to work cheerfully than to be sad. Difficulties do come in the life of an individual. It is by facing them boldly and courageously you can achieve success. In 9 cases out of 10, if you march boldly, difficulties flee away. So one has to accept the challenge. आता हे तुमचं भोईर जिमखाना सगळं छान आहे, आनंद आहे. इथे मानसिक व्यायाम ही सगळ्यात आता काळाची गरज आहे. शारीरिक व्यायाम तर उत्तमच, बरोबर. मी स्वतः चांगला व्यायाम करणारा माणूस आहे, बरोबर आहे. म्हणजे मी रोज 25 सूर्यनमस्कार घालतो, बरोबर आहे. आणि विजयाताई, आमचे मानवेंद्र आणि पवन, बरोबर. हे बघा, मी रोज अरुण सकाळी उठल्यावर कपालभाती, अनुलोम विलोम, बाह्य प्राणायाम, भस्त्रिका, नाडीशुद्धी प्राणायाम, शलभासन, अर्धभुजंगासन, धनुरासन, सुप्त वज्रासन, हे सगळे व्यायाम मी रोज करतो. आणि यू फाइंड मी फिट. मी मुकुंदचा सर आहे, हो, असं काय करतो. मुकुंदचा टीचर आहे मी, आणि त्यामुळे स्टील आय हॅव टू कीप माय सेल्फ फिट. बघा, ज्ञान आहे तो जहा आहे, आणि त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला जे जे काही ज्ञान मिळेल, जे जे काही तुम्ही शिकाल, हे मुकुंदने खूप मोठं कार्य केलं आहे. खेलो इंडिया खेलो. तर मी असं म्हणतो, बघा अरुण मला असं म्हटलं की एक 5 मिनटं जास्त बोलतो, मी 2च मिनटं अजून जास्त बोलतो की यशासारखं दुसरं यश नाही. नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. सक्सेस ऑफन कम्स टू दोज हू डेअर अँड ॲक्ट. इट सेल्डम गोज टू टिमिड. वी स्ट्रॉंगली बिलीव्ह सक्सेस इज नॉट अ मॅटर ऑफ चान्स, इट्स अ मॅटर ऑफ चॉईस. अ सक्सेसफुल पर्सन इज वन who lays the firm foundation, the bricks that others throw at him. So it is success that plays a very important role. आणि हे सक्सेसफुल आहे. आणि मुकुंद भोईरच्या या प्रचंड यशामागे बघा, भोईर जिमखाना मी अनेक वर्ष ऐकतोय. मी डोंबिवलीमध्ये अनेक वर्ष राहतोय. अनेक म्हणजे अनेक. मी वर्ष सांगितलं तर मला वय कळेल, म्हणून मी वर्ष सांगत नाही, बरोबर. त्यामुळे मी असं म्हणतो की बघा, त्याचं यशाचं कारण काय माहिती आहे? फेथ. बेसिकली पीपल शुड हॅव द फेथ. विश्वासाने कार्य केलं पाहिजे, आणि जे लोक विश्वास दुसऱ्यावर ठेवून कार्य करतात ती यशस्वी होतात, असं माझं म्हणणं. फेथ. दुसरी गोष्ट फॅमिली. विजयाताई आहेत, मानवेंद्र, पवन आणि अरुण सरांनी एक उल्लेख केला त्यांच्या सौभाग्यवती, त्यांची मुलं बाळ. अनलेस यू हॅव गॉट अ फॅमिली सपोर्ट, you cannot achieve success in your life. You require a family support. जोरदार या मुकुंद भोईरची फॅमिली जेवढी आहे मला सगळे माहीत नाहीत, पण ह्यांच्याकरता आता टाळ्या होऊ द्या. मग या देशामध्ये इन्कम टॅक्स आहे, सेल्स टॅक्स आहे, टाळ्यांवर टॅक्स नाही आहे आपल्या देशात. त्यांची फॅमिली जी आहे ना ही, बघा ह्याचं यश जे आहे मुकुंदचं, ते बेस्ड ऑन फॅमिली आहे. द फेथ, फॅमिली, फ्रेंड्स. अरुणसारखे मित्र आहेत त्याला, माझ्यासारखा मित्र आहे त्याचा, मी टीचर आहे, मित्र आहे त्याचा आता, बरोबर. मी असं म्हणतो की दोस्त दोस्त नहीं खुदा होता है, दोस्त दोस्त नहीं खुदा होता है, महसूस तब होता है जब वो जुदा होता है,
बिना दोस्त के सजा है, और आप जैसा दोस्त हो तो जिंदगी जीने का मजा है. So we have a good friend like Mukund, and this is really great. I said, विजयाताई, मी असं म्हणलं फेथ, मी म्हणलं फॅमिली, मी म्हणलं फ्रेंड्स, मी म्हणलं फायनान्स. You require finance. Cannot do without finance. Finance is the lifeblood of commerce, and that's why one has to have a finance. And last but not the least, it is the fitness. मी सगळं एक सांगत गेलो तुम्हाला, बरोबर? मी काय म्हणलं, पहिलं काय म्हणलं, बोला फेथ, नंतर काय म्हणलं, हा तुम्ही बोलला पाहिजे, कॅन पार्टिसिपेट. ऑलराईट. मग काय म्हणलं, फ्रेंड्स. येस. मग फायनान्स. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, fitness. Fitness is very important. Your mental fitness, your physical fitness, your psychological fitness, your emotional fitness, your spiritual fitness, it plays a great important role. आणि मित्र, हा फिटनेस मुकुंदजींकडे आहे. हा फिटनेस माझे मित्र पवन आणि मानवेंद्र ह्यांच्याकडे आहे. आणि हे सगळं ग्रेट आहे. सगळं हे मुकुंद भोईर निर्माण केलं एम्पायर आहे सगळं. आणि एम्पायर इज सर्टनली ग्रेट. जाता जाता एवढंच सांगेन की तत्पूर्वी एकच गोष्ट बघा की लोकांना दे कॅरी लॉट ऑफ स्ट्रेस इन द माइंड. आणि बापूसाहेब वैद्य, बापूसाहेब सॉरी नावाचा उल्लेख राहून गेला माझा. बापूसाहेब माझे ते पण छान मित्र आहेत. त्यांचं वयस तुम्हाला वाटतं थोडंसं वय सांगू नये, बरोबर आहे. पण बापूसाहेब ओन माइंड इट मे बी अराउंड 80 असेल, बरोबर आहे. पण स्टील बापूसाहेब इज फिट. हे जिने वरती चढून येणं, बरोबर. मी गुरुजींना म्हटलं की जिने चढणं आणि उतरणं शरीराला सर्वोत्तम व्यायाम आहे. आणि त्यामुळे रोज जिने जे चढतात ना त्यांचे दे आर मोर फिट. एनिवे जाता आता बघा माझं असं म्हणतो की मुकुंद भोईर विषयी एक शेवटची 4 ओळी सांगतो आणि थांबतो. की जरी तो विद्यार्थी असला तर तो माझा दोस्त आहे आज. आणि मी असं म्हणतो की दोस्ती अच्छी हो तो रंग लाती है, दोस्ती अच्छी हो तो रंग लाती है, दोस्ती सच्ची हो तो दिल को भाती है, दोस्ती नादान हो तो टूट जाती है, और दोस्ती मुकुंद जी से हो तो इतिहास बन जाती है. थैंक यू वेरी मच. आम्ही 4 वर्ष मी कॉलेजला होतो. 4ही वर्ष काकांना आम्ही एकाच गाडीला जायचो. मुकुंद भोईर साहेब आणि देशपांडे साहेब. ही शाळा म्हणजे काय आहे माहिती आहे का? इथे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही आहे. इथे आपले पुस्तक आहे 10व्या पानावर आहे बघा. कर्म उपासना ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी. ज्ञान ओरिजिनल माणसाला असतं, कमी जास्त असतं. ते ईश्वराने दिलेली ही शक्ती आहे. आणि ही एखाद्याला कमी असते म्हणजे प्रेरित कमी झालेली असते. प्रत्येकालाच आहे ती. धारण शक्ती म्हणतात तिला. एखाद्याला जास्त असते. 80 मुलांचा वर्ग आहे, पहिल्याच वेळेला ABCD वाचल्यावर त्याला पाठ होतं. एखाद्याला महिनाभर नाही पाठ होत. ही देवाने दिलेली ईश्वरी शक्ती आहे. आणि विज्ञान हे आपण मिळवलेलं आहे. समजलं का? ही सगळं तुम्हाला गंमत सांगतो. हे सर्व आपल्याकडे संस्कृतमध्ये लिखाण होतं सर्व. समजलं का? आणि आपलं दुर्दैव इंग्रजांचं राज्य आलं आणि त्याने हे सगळं घेऊन गेले. हे लिखाण जे आहे ना मेन, हे घेऊन गेले. तर त्याच्यात आज सुद्धा गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये त्याने याला नाव देताना सुद्धा मला विचारलं कुठलं द्यायचं नाव शाळेला. तर बोलू ज्ञानेश्वर. तर बोलतं नाही, ज्याच्याने आपले महाराष्ट्र चालतो ते दे नाव ज्ञानेश्वरी. समजलं का? ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे का सगळ्यांना समजेल असा. प्रत्येकाच्या समस्या त्याच्यामध्ये आहेत. समजलं की काय आहे, तुम्हाला अडचण काय आहे ते पण त्याच्यात आहे, तुम्हाला अडचण काय आहे ते पण त्याचं उत्तर आहे. आणि ज्ञान आणि विज्ञान, ज्ञान ओरिजिनल आहे, विज्ञान कष्ट करून करावं लागतं. समजलं का? आणि ते करताना जी बुद्धी मिळते ते ज्ञान. विज्ञानाचा दुरुपयोग होऊ शकतो, ज्ञानाचा दुरुपयोग होत नाही. जपानला हे टाकले बॉम्ब, नाही का, दुरुपयोग झाला ना ते. अजून सुद्धा तिथे मुलं व्यवस्थित होत नाही.
आणि ज्ञान जे आहे कोणी घेऊच शकत नाही. त्याच्यात कबीर महाराजांनी लिहिले, खरचे ना खुटे वाकू चोर न लुटे, दिन दिन होत सवाई. दिवसेंदिवस वाढणारं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाला जोड जर ताकदीची नसली, माझ्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज हे तर महान होते, पण त्याच्याच तोडीला संभाजी महाराजांना मी जास्त मानतो. शिक्षण काय बघा ना, किती भाषांचं ग्रहण केलं ते, म्हणजे विज्ञान मिळवलं की नाही त्यांनी, ज्ञानाबरोबर विज्ञान मिळवलं. तुम्हाला गंमत सांगतोय, गौतम बुद्धांनी तपश्चर्या केली बोधिवृक्षाखाली. तिकडे गेलो होतो मी बोधगयाला. आणि नंतर उठले ते तपश्चर्या करून, आंघोळीला गेले, बाहेर येता येत नाही. झाडाची ती झाड आहे तिथे बोधिवृक्ष, त्याची मुळी धरून अशा वर चढले. वर चढल्यावर गप्प बसले. गप्प बसल्यावर त्यांचे जे शिष्य आणि भाऊ होता आनंद म्हणून, त्याच्यानंतर आनंद संप्रदाय मोठा झाला. त्याने विचारलं काय झालं स्वामी? बोले काय सांगू, नंतर सांगेन. तो ऐकतच नाही. मग सांगितलं बोले, अरे ज्याच्या तपश्चर्या केली ते माझं मी जर शरीर सांभाळू शकत नाही तर दुसऱ्यांचं कसं सांभाळेल. वाईट वाटलं त्यांना. म्हणजे ज्ञानाबरोबर तब्येत, हे विज्ञान किती महत्त्वाचं आहे नाही का. ते नसेल तर काही उपयोग नाही. आता हे धावत धावत चढले, मी धरत धरत चढलो. समजलं का, तब्येतच माझी नरम आहे, तसं काय एकदम हे नाही आहे. समजलं का. आणि मगाशी हे बोलले मस्त एक छान, की अपयश यश हे वेगळा भाग आहे, मेहनत ही आपल्या हातात आहे. जिंकासाठी खेळू नका, स्वतःच्या तब्येतीसाठी खेळा. स्वतःची तब्येत नसली, पूर्वी आपल्याला शाळेत होतं नाही का, ही तिसरी संपत्ती आपली. जसं धन आहे तशी शरीर संपत्ती पाहिजे, आणि शरीर संपत्ती नसले तर काही उपयोग नाही. आणि भोईर साहेबांनी विशेष म्हणजे शरीर संपत्ती अगोदर सुरू केली, जिमखाना सुरू केला. त्या पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत मी त्यांच्या जोडीला आहे. बाळासाहेब आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं मला की इथे तुम्ही पाहिजे मला, बरोबर आहे की. तिथून आत्तापर्यंत जोडीला आहे. प्रत्येक वेळेला माझा सल्ला घेतल्याशिवाय काही करत नाही. विचारायला येतात घरी किंवा असं असं आहे काय करायचं, मग मी सांगतो नाही असं नाही, हे सत्य जे असेल तेच सांगायचं, बरोबर आहे की नाही. तिकडे जिमखाना काढला, मी बोललो कोणालाही बोलवायचं नाही, उगत त्या राजकारण्यांना बोलवा ना, त्यांना शादी द्या, त्यापेक्षा यज्ञ कर म्हटलं, बरोबर आहे ना. यज्ञ कर तिथे, त्या वास्तूची पूजा कर. जी वास्तू आपल्याला काही देणार आहे त्याची पूजा करावी, म्हणून वास्तुशांती असते, समजलं का. त्या वास्तूची पूजा कर आणि कोणालाही बोलवू नको अजिबात. नंतर स्पेशल बोलवतो भाग वेगळा, बरोबर की नाही. कारण गंमत काय होते तुम्हाला समजेल असा विषय सांगतो. सत्यनारायणाला बसतो आपण, बरोबर आहे, त्या भटजीचं पण लक्ष नसतं, आपलं पण लक्ष नसतं, बरोबर. भटजी मंत्र अर्धवट, केशवाय नमः स्वाहा. अरे केशवाय नमः, तो केशवावर लक्षच नाही त्याचं, बरोबर आहे ना. पाहुण्यांकडे कोण पाहुणा येतो तो बघतो, त्याच्यामुळे त्याची ती पूजा होत नाही. दुसरी गंमत अशी, तुम्ही मन किती स्वच्छ पाहिजे बघा. गेले ना दुकानामध्ये, त्या दुकानदाराला आधीच सांगता ते पूजेचं साहित्य पाहिजे, म्हणजे घेतानाच बारीक सुपारी घेतात. ती पूजा कशी पोचायची देवापर्यंत. देवापर्यंत पूजा पोचण्यासाठी आपलं मन स्वच्छ पाहिजे. इथे आपल्याला उत्तम शिक्षण मिळण्यासाठी शरीर सुदृढ पाहिजे, आणि सुदृढ शरीर आणि मन स्वच्छ, आणि तो ध्यास लागला पाहिजे, ध्यान लागलं पाहिजे. जोपर्यंत ध्यान लागत नाही तोपर्यंत समजत नाही. गीता एकट्या अर्जुनालाच समजली नाही का. भीष्माचार्य, युधिष्ठिर सगळे मोठे होते, ज्ञानाने मोठे होते, परंतु गीता समजण्यासाठी त्याचं जे ज्ञान होतं ते ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपल्याला गीता समजेल. म्हणून अर्जुनाने काय सांगितलं, देवाने काय सांगितलं हे नाही. अर्जुन, मी ज्या वेळेला अर्जुन बनेल त्यावेळेला गीता समजेल, समजलं का. अर्जुन होऊन गीता वाचा. इथे येताना मला खूप आनंद वाटतो की दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून आहेत. ज्ञान आहे, विज्ञान आहे, ताकद आहे, व्यायाम आहे, सर्व आहे. आणि हे करत असताना व्यायाम केल्यावर होतं का. आता आम्हाला ते शाळेत होते नाही का सर्व, पीटीच्या तासाला
पिटीचा तास असायचा. ते केल्यावर आपल्याला शारीरिक कष्ट होतात आणि त्या कष्टाने जो आपण शांत होतो त्यावेळेला विज्ञानाकडे लक्ष लागतं. तोपर्यंत लक्ष लागत नाही. मन चंचल असेल तर कसं काय लक्ष लागेल? आणि मन स्थिर करण्यासाठी 2 गोष्टी असतात, एक रामनाम आणि एक व्यायाम. व्यायाम नसेल तर काही, आता हे मी जाडजोड दिसतो ना, व्यायाम सोडल्यामुळे दिसतो. समजलं काय? शाळेत असेपर्यंत, कॉलेजला असेपर्यंत भरपूर व्यायाम करायचो, परंतु ते सुटल्यामुळे आणि फील्ड जरा वेगळी लागली तरी तसा अजून करतो व्यायाम. अजिबात सोडलेलं नाही आहे, पण आता वयोमानाप्रमाणे करतो. आणि हे तुम्ही करता ह्याला आनंद, आणि ह्याला मूळ जर कोण असेल तर मुकुंद मोहिल साहेब आहे. ह्यांनी दोन्ही तयार केलं. नाही तर शाळा काढणारा व्यायामाचा विचार करत नाही, आणि तो विचार करणाऱ्याला सौभाग्य माझं असं आहे की वाजपेयी सर आम्हाला पीटी सर होते. समजलं का? वाजपेयी सर पीटी सर असल्यामुळे आमचा जो व्यायाम करून घेतला, आमचा जो अभ्यास करून घेतला, आणि उत्तम सद्गुरू भेटले माझ्या जीवनामध्ये. त्यांनी उत्तम ज्ञान दिलं. भेटलेल्याने ज्ञान पण द्यायला पाहिजे ना. ज्ञान नसेल तर काय? नुसता गुरु भेटून नाही आहे. नुसता गुरु भेटला, इथे तुम्ही शाळेत आले, फी भरली, पास झाले 8वीपर्यंत, तर आता मध्ये होतं 8वीपर्यंत सगळ्यांना पास करा. मग ते पास झाले का? डोक्यामध्ये 8वीचं ज्ञानच नाही, त्यांच्या 7वीचं ज्ञानच नाही, कारण 8वीपर्यंत आपोआप गेलेत. आपोआप न जाता व्यायाम करून आपले समोर स्पर्धा आहे असं समजून स्पर्धेसाठी जसं करतात तसा अभ्यास करा. आपण सर्व झाल्यावर विचार करतो. आपल्या मुलाला 35% मार्क मिळाले, शेजारच्याला 85%. मग सांगायचं नाही हो त्यांनी काहीतरी मास्तरला काहीतरी दिलं असेल, त्यांनी अभ्यास केला तेव्हा ते झालंय. तुम्ही तुमच्या मुलाला अभ्यासच शिकवत नाही. आताच्या काय, आता जाऊ दे, आता जास्त बोललो, समजलं काय? आताच्या आया सुद्धा मुलाला फोन देतात. त्याला सांगत नाही व्यायाम कर म्हणून, त्याला सांगत नाही धावून येतं, जरा बाहेर खेळून ये. खेळल्याशिवाय शरीर हे होणार नाही. समजलं का? घरच्या व्यायामाने पण नाही. म्हणून आपल्याला पीटी होती ना. पीटीच्या अजून मी पीटीच्या हात करतो. समजलं का? पीटी होती, त्याच्याने शरीर सुदृढ होत होतं, शरीर तरतरीत होत होतं. शरीर जर तरतरीत नसेल तर मगाशी मी सांगितलं तसं गौतम बुद्धासारखं काहीच नाही मिळवलं. काय काही सांगू शकला नाही. जसं विज्ञान सांगू शकला नाही ना, तसं ज्ञानही सांगू शकत. त्याच आनंदनी प्रश्न केला, साहेब समजलं की भेटलं का देव? तपश्चर्याला 12 वर्ष बसले होते. हो बोलले आणि पटकन आतमध्ये गेले. तो हट्टी होता. काही वेळाने विचारलं, म्हणजे का तुम्ही आतमध्ये गेले? बोले आनंद काय सांगू, ज्याच्यासाठी गेलो तो इथेच होता. काय आहे? ज्याच्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या केली तो इथेच होता. ते ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांतासी काम विषयावरी. मग इथेच आहे. मग इथे काय मिळत नाही? आपण जग बघतो, आपण आपलं आतलं बघत नाही. आतलं ज्या दिवशी बघू त्यावेळेला तो दिसते. आतमध्ये डोकावलं पाहिजे की नाही? बाहेरच जग बघतो आपण. अमुक काय करतो, तमुक काय करतो. यांना विचारा. माझा नेहमी सल्ला असं, दुसऱ्याचं डोक्यातून काढून टाका. तुम्हाला काय करायचं आहे ते सांगा मला, त्याचा उपाय मी सांगतो. बरोबर आहे की नाही? त्याचा उपाय सांगतो. अमुक आहे ना, अमुकाचं. आता हे सगळं पुस्तक मी चांगलं वाचलं, एक रात्रीमध्ये वाचून काढलंय. समजलं का? की त्रास होणारच ना. त्रास का होतो? प्रश्न काय येतात? परीक्षेला बसल्या म्हणून प्रश्न येतात. परीक्षेला बसलोच नाही तर कशाला प्रश्न येईल? तुमची ही परीक्षा आहे. समजलं का? व्यायामशाळा आणि शाळा हे दोन्हींची मिळून परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेला 100 प्रश्न येतील, पण ते उत्तर द्यायची ताकद येण्यासाठी आपलं मन खंबीर पाहिजे. आणि खंबीर मन करासाठी आपण हा प्रोग्राम कशासाठी करतो? गॅदरिंग, की आपल्या मुलांनी काय काय केले हे सगळ्यांना दाखवावं. जे करत नसतील त्यांना आनंद वाटावा किंवा उत्साह यावा की नाही आपण करायला पाहिजे. पुढच्या वेळी मी स्टेजवर येईल. बरोबर? आणि त्याच्यासाठी मी व्यायाम करतो, त्याच्यासाठी मी खेळणार. नुसतं वडील पैसे भरतात म्हणून खेळत नाही. आमच्या वेळेला तर पैशाचा प्रश्नच नव्हता. 4थीपर्यंत आम्ही मारुती मंदिरात शिकलो. शाळा 4थीची शाळा कुठपर्यंत? मारुतीचं मंदिर, तिथे शिकलो. आणि तिथे शिकून सुद्धा इथपर्यंत आलो, ही त्याची कृपा आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
उत्तम मला वाजपेयी सर मॅट्रिकपर्यंत होते, पण ते PT सर आणि हिंदीलाच होते. काय ताकद होती वाजपेयी सरांची सांगतो तुम्हाला. आम्ही मॅट्रिकला गेलो सर. मॅट्रिकला गेल्यावर मी स्पेशल सिविक्स घेतलं. आम्ही 25 का 26 जण होतो क्लासमध्ये. तेव्हा सरांनी काय सांगितलं असेल, काय कॉन्फिडन्स असेल बघा, की तुम्ही एवढे जण आहात, एकच करायचं काम, कधीही क्लास चुकवायचा नाही आणि घरात अभ्यास करायचा नाही, आणि तरी जर माझा विद्यार्थी फेल झाला तुम्ही शिकवायचं सोडून देईल. काय कॉन्फिडन्स होता. घरी पण अभ्यास करायचा नाही, म्हणजे शिकवण्यामध्ये त्यांची ती ताकद होती. ते जे शब्द काढत होते ते बरोबर कायमचे लक्षात राहत होते. समजलं का. आम्हाला फक्त हिंदी आणि सिविक्स मॅट्रिकला आलो तेव्हा सिविक्स शिकवायची, आणि ही ताकद आम्हाला शाळेतून मिळाली म्हणून आम्ही मोठे झालो. शाळा उत्तम शाळा असावी लागते, नाही का, नाही तर मोठं होत नाही. शाळेतच जर तुम्हाला सांगितलं नाही हो कशाला शाळेत जाता, तिथेच चिवतो. समजलं का. ही त्यांनी दिली ताकद. अध्यात्मामध्ये मला पुढे पुढे ज्यांनी केलं ते आबासाहेब पटवारी. गणपती मंदिराला मी हे झालं, मेंबर झालो. प्रत्येक वेळेला मला पुढे करायचे, या मग. आणि महाराज बोलायचे. मी बोलू आबा महाराज काय बोलता तुम्ही. समजलं का. तुमचे हे मिसेस मला टीचर होती, तुम्ही नावाने हाक मारा. नाही बोलले नावाने नाही. वाजपेयी सरना पण बोललो मी, बोलू सर तुम्ही असं काय करता. नाही बोलले आता तेव्हा तू विद्यार्थी होता, आता तू मोठा आहेस. काय मनाचा मोठेपणा. जेवढी मोठी माणसं असतात ना त्यांचा मनाचा पण मोठेपणा असतो, म्हणून मोठे होतात. समजलं का. मोठं होण्याला कारण मन आकुंचित नका ठेवू, मन प्रसन्न ठेवा. तो अमुक करतो ना, आनंद वाटलं पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद वाटणे याचं नाव परमार्थ. समजलं का. सुखी संसार कुठला आहे. तुमच्या घरी किती सोफा आहेत, तुमच्या घरी डिनर सेट आहे की नाही, काही संबंध नाही. एका ताटामध्ये पती आणि पत्नी दोघांनी एकत्र जेवणे हा सुखी संसार. एकत्र बसून जेवणे हा सुखी संसार. ह्या व्याख्याच सगळ्या बाजूला झाले. आणि हे ज्याच्यात लिहिलेले होते, खरंच पुन्हा सांगतो, ते ग्रंथ सगळे ह्या इंग्रजांनी काही जाळून टाकले, काही घेऊन गेले. त्याच्यामुळे मूळचं जे ज्ञान आहे आपल्याकडे, किती तुम्हाला ज्ञानेश्वरीचं जर ज्ञान सांगत बसलं तर महिनाभर सांगेन असं. शुक्र शोणिताचा जंतू असा शब्द आहे, जे मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाही. ते त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलेले. म्हणजे आपलं विज्ञान किती पुढे होतं. समजलं का. त्या गांधारी मातेला एकाच वेळेला 100 मुलं होतात. हे विज्ञान नाही तर काय. आता तुम्ही सांगता ना विज्ञान मोठं आहे, अमेरिका पुढे गेली, इंग्लंड पुढे गेला, याच्या पुढे अजून कोणीच गेलेलं नाही. बरोबर आहे ना. तेव्हा किती बोललो तरी, मी दिवसभर बोललो तरी कंटाळणार नाही, तुम्ही कंटाळाल. आणि यांचं माझं प्रेम म्हणून इथे आलं. समजलं का. प्रेम नसेल तर बाकी काही किंमत नाही, नाही का. प्रेमेविण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविण भजन कीर्तन, प्रेमेविण पूजा धान, वृथा दान अनुपुनाथा परीक्षितेला सांगितलं. फुकट आहे सर्व. आणि हे असेल तर जीवनामध्ये आनंद आहे. आणि ते मिळवण्याचं ठिकाण हे भोईर जिमखाना आहे. यांची शाळा आहे ज्ञानेश्वरी. काय सांगू, ज्ञानेश्वरी आहे शब्दातच काय ताकद आहे हो. आहे ज्ञान ईश्वरी आहे म्हणून ज्ञानेश्वरी. जे मिळवायचं आहे ते ज्ञान ईश्वरी आहे. आपल्याला आहे अवगत ते ज्ञान सुद्धा ईश्वर आहे म्हणून ज्ञानेश्वरी नाव आहे, नाही का. आहे ज्ञान ईश्वरी आहे की नाही. आपलं काहीच नाही, फक्त आपण म्हणतो आपलं काही नाही. बोट वाकडा झाला, हिंदुजाला जा नाही तर कुठल्या हॉस्पिटल ते सरळ करू शकत नाही. इथे विज्ञान कमी पडतो. समजलं का. तेव्हा जे काय बोललो कमी जास्त त्यांच्या प्रेमामुळे. हे आहेत आमचे काकांचे चिरंजीव. आता त्यांना आम्ही काकाच म्हणत होतो, काय करू. देशपांडे सर आहेत. समजलं का. या सगळ्यांच्या प्रेमास्तव आम्ही मुकुंद साहेबांच्या प्रेमास्तव आलो. तुम्ही आम्हाला बोलायला संधी दिली त्याबद्दल तुम्ही शांतपणे ऐकून घेतले. तुमचे सुद्धा आभार आहेत. आणि हे तर जोडीदारच आहेत माझे. तेव्हा झालेली सेवा सरस्वती मातेच्या चरणी अर्पण करू. कुंडली वरदे हरी विठ्ठल.